तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या जंगलामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या भेटतात. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे. तर चला. छत्री आहे माझ्यासोबत. दाखवतो भावांनो, पावसामुळं बघा अख्खं वरनं डोंगर वाहून आलाय. बघा डोंगर कोसळलाय, झाडं बिड आहे बघा. पावसात भावांनो पाणी पडतोय. आपल्याला मशरूम गावल्यात, मी मशरूम दाखवतो तुम्हाला छत्रीमध्ये. तिथं आहेत ते, आतमध्ये गेल्यावर दाखवतो. थांबा, आळींपाशी आलोय, दाखवतो थांबा. दोन आळीम गावल्यात, भाजी बनवतो त्याची. बघा एवढी आळीम थोडीशी भेटली. बघा काय झालं, अजून शोधणार आहे काय काय भेटते. भावाने इथं पण बघा खाली ढासळलंय पाण्यामुळे. बघा एवढा पाणी होता ना, पाऊस भरपूर. काय डोंगरामध्ये आलेलं आहे बघा. बघू कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येणार आहे बघायला. पण मशरूम नाही, ते वेगळंच काहीतरी. आपल्याला मशरूम पण शोधायचे. रस्ता भेटलाय फायनली, आपल्याला सपाट जागा भेटली. तिथनं आता आपल्याला बघता येईल, अंदाज काढता येईल कुठं जायचंय. धुकं धुके इकडे. मशरूम वगैरे तिकडेच असतात. चला मग. जंगली कढीपत्ता गावलेला आहे, भरपूर सारा आहे, भरपूर सारा. बघा जंगली कढीपत्ता, सगळा जंगली कढीपत्ता आहे. आता मस्तपैकी घेऊन जाणार भाजी टाकायला. मस्त लागतं भाजी. अजून बघू पुढे काय काय भेटतं. कढीपत्ता भेटलेला आहे. झाडं घ्यायची आपल्याला घरी लावायला, ते शोधायला आलोय मी. कोकांब्याचे झाडं बघू आहेत का तिथं. मस्त खोदायचे आणि मस्त घरी लावायचे. मोठे झाले की मग कोकांबा खायचे. मला दाखवतो तुम्हाला. आहेत झाड आहे बघा. बघा हे कोकांब्याचं झाड आहे. हे बघा, त्याला खोदायचं आहे ना, घरी लावायला घ्यायचं आहे. भरपूर आहेत बघा. तिथं एक आहे, बघतो. खोदलं की मग दाखवतो किती भेटल्यात. मी आता खोदतो. खोदाईसाठी हत्यार बघा,
जंगलात काय भेटत नाही ते असलं हत्यार बनवायला लागतं. काय तर मुळं खोदायचे ना आपल्याला. बघू. जगतंय का नाही काय माहिती. काय वाटतं जगन का? बघू आपण शोधतो. बघा एवढे गावलं एवढे भावांनो. रात्री बघा पावसामुळे बघा इथनं डोंगर कोसळलाय थोडासा. बघा इथं घरं जर असले असते ना शपथ बरं झालं. इथं घरं बिरं नाही. जंगल आहे. अख्खे झाडं अख्खे वाहून आणले बघा. पुढं थोडंसं पुढचं दाखवतो. हे बघा इथनं कोसळली आहे ती. डायरेक्ट इकडं भिंती असली भिंत तोडून इकडे बाहेर आले. थोडी भक्कम भिंत तोडून बाहेर आले. निसर्गाच्या समोर आहे ना काहीच नाही. निसर्गाचा खेळ आहे बाबा. बरं झालं इथं घरं बिरं नव्हते. काही दिसत नाही. आता अर्धा डोंगर आलाय. अजून पुढं काय काय बघा भावांनो. हा पण डोंगर इकडून असं वाडा वाहून आलाय डायरेक्ट तिकडे खाली गेलाय. असं वाहून आलाय ना तर ना झाडं बिडं अख्खे चक्काचूर झाल्यात. बघा बघा निसर्गासमोर काहीच नाही भावांनो. काहीच करू शकणार नाही. बघा अजून वरती दाखवतो तिकडं काय झालंय ते. बघा भावांनो वरनं अख्खा वडा कोसळलाय डायरेक्ट खाली. विचार करू शकता अख्खा वडा कोसळलाय खाली. बापरे एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत ना बघा. या अख्खा वरनं आल्यात वरनं. बघा भावांनो 5-6 दिवसात पाऊस पडला पण जायला जिकडे तिकडे डोंगर कोसळले एवढ्याशा पावसाने. पण खरं यार निसर्गासमोर काहीच नाही भावांनो. बघू अजून पुढं काय. व्हिडिओ बघत राहा. इंटरेस्टिंग वाटायला लागलाय. अजून भरपूर काय काय भेटतंय मला बघण्यासारखं भरपूर आहे. मी लास्टपर्यंत थांबत होता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आज आपल्याला शोधून एवढ्या कढीपत्ता आणि झाडं गावलेले आहेत. भाज्या होत्या पण मला थंडी वाजलेली म्हणून मी आलो पळून. आता अजून पाऊस पण आलाय बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ अजून तुम्हाला